नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की सिंधू आणि राघव या दोघांमध्ये भांडण चालले असते। कारण सिंधू म्हणत असते की मधुताईंना प्लीज या घरात घेऊन येऊ नका। जर मधुताई या घरात परत आल्या तर मी माझ्या बाळाला या घरातून घेऊन जाईन आणि हे घर सोडून गेल्यानंतर मी केव्हाही परत या घरात येणार नाही, कारण मधुताईंची सावली सुद्धा माझ्या बाळावर नको। तेव्हा काकू सुद्धा समजवण्याचा प्रयत्न करत असते की सिंधू, आपण मधुला बाळाजवळ येऊन सुद्धा देणार नाही, आम्ही सुद्धा मधुला माफ करणार नाही, पण जगासाठी तरी आपल्याला मधुला या घरात सोडून आणावेच लागेल। तर काकू ही बेशुद्ध पडलेली असते। काकूची ती अवस्था बघून राघव म्हणत असतो की सिंधू, तू एकदा ही कंप्लेंट मागे घे, मी सिंधूला कधीही माफ करणार नाही, तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव। मधुने जे काही पाप केलेले आहे त्या पापाची शिक्षा मधुला भेटणारच आणि ती जेलमध्ये सुद्धा गेली आणि जे काही केसचा निकाल आहे तो कोर्ट देईलच, पण आपण जगासाठी आणि या घरासाठी मधुला परत या घरात घेऊन येऊ। सिंधू म्हणत असते की नाही, मधुताईंना त्यांच्या माहेरी त्या जाऊ शकतात। जर मधुताई आणि माझा जर हा विषय असता तर मी तो हसत त्यांना घरात सोडून आणले असते, पण विषय आहे माझ्या बाळाचा। माझ्या बाळाला त्यांचे कोणतेही संस्कार नको, त्यामुळे प्लीज त्या मला या घरात नको। तर सिंधू काही ऐकायला तयार नसते। इकडे मधुची बेल होत नसते आणि मधुला कोणीही जामीनावर सोडायला तयार नसते। तेव्हा राघव हा सिंधूचे काही ऐकत नाही आणि तो रागाने मधुला सोडवण्यासाठी रत्नाकर आणि ऋतुराजला घेऊन जातो। पण राघवने मधुला कधीही माफ केलेले नसते। तिचा चेहरा सुद्धा मधुचा राघवला बघायचा नसतो। राघव रागाने जातो आणि इन्स्पेक्टर साहेबांना जामीन करण्यासाठी सांगतो। तेव्हा मधु म्हणत असते की राघव, तू फक्त एकदा मला माफ कर आणि मी जेलमध्येच राहणार, परत रत्नपारखी कुटुंबात मी कधीच येणार नाही, कारण माझे प्रायचित्त मला झालेले आहे आणि त्या पापाची शिक्षा ही मला मिळालीच पाहिजे। मधुची आई सुद्धा म्हणत असते की मधु, खरंच राघव खूप बदलली, फक्त तू एकदा माफ कर। पण राघव हा मधुकडे वरडोळा करून सुद्धा बघत नाही आणि तो मधुबरोबर बोलत सुद्धा नाही, कारण त्याने मधुबरोबर असलेले सर्व संबंध तोडलेले असते, पण जगासाठी तो मधुला आणि कुटुंबासाठी सोडवायला आलेला असतो। मात्र सिंधूला हे खूप खटकलेले असते। सिंधूने सांगितलेलेच असते की मधुताई जर परत या घरात आल्या तर मी हे घर सोडून जाईल, पण मधुला सुद्धा आपल्या चुकीचे खूप मोठे प्रायचित्त झालेले असते आणि ती सुद्धा ही खूप आपली चूक मान्य करायला तयार असते। ती परत कधीही राघव सिंधूच्या मध्ये सुद्धा येणार नसते, कारण राघवच्या नादात तिने खूप काही मोठा गुन्हा केलेला असतो, याची शिक्षा तिला मिळालेलीच असते। तर लगेच मधु घरी येते, मात्र सिंधू आपली बॅग भरते आणि बाळाला घेऊन तेथून जायला निघते। राघव म्हणत असतो की प्लीज सिंधू, तू इथून जाऊ नको, जसे माझ्यावर या घरात संस्कार झाले तसे माझ्या बाळावर सुद्धा या घराचे संस्कार होऊन दे आणि वीरू हा आमचा सुद्धा मुलगा आहे। सिंधू, तू आमचा सुद्धा विचार कर आणि जर वीरू हा घर सोडून निघून गेला आणि तू सुद्धा, तर माझे काय होईल याचा तू विचार का करत नाही। पण सिंधू म्हणत असते की राघव सर, मी इतक्या मुश्किलीला अडचणींना सामना करून मी हे मधुताई विरुद्ध पुरावे गोळा केले होते आणि त्या पुरावेमुळे मधुताई ह्या जेलमध्ये गेल्या होत्या, तरीसुद्धा तुम्ही मधुताईंना का सोडून आणले, माझ्या बाळाचा विचार का केला नाही। राजश्री म्हणत असते की सिंधू प्लीज, मी तुझ्या पुढे हात जोडते, पण खरंच हे घर सोडून जाऊ नको। राघव आणि तू वेगळं होण्याचा जर प्रयत्न केला तर दोघांवर काही ना काही संकट नक्की येत असते, याचा सिंधू विचार कर आणि तुमच्या बाळावर त्याचा काय परिणाम होईल आणि बाळामुळे नवरा बायकोचे नाते हे घट्ट होत असते, पण तुम्ही दोघं एकमेकांना तोडण्याचा का विचार करता। तर लगेच राघव सुद्धा खूप असा चिडलेला असतो। तो सिंधूला म्हणत असतो की सिंधू, आत्तापर्यंत मी तुझे सर्व काही ऐकले आणि सर्व काही सहन केले, तुझा हट्टीपणा, तुझं जे काही वागणं आहे ते पूर्णपणे मी सहन केले, तरी तुला एक खूप मोठी डॉक्टर बनवले आणि तुझ्यामुळे आज माझ्या भावाला सुद्धा मला गमावावे लागले। तर सिंधू म्हणते की वा राघव सर, तुमच्या पोटात माझ्याविषयी जे काही विष आहे ते आज बाहेर शेवटी पडलेच। तर मी सुद्धा तुम्हाला एक सांगते की माझे जे काही प्रेमाचे घट्ट नाते होते आप्पांशी, त्या आप्पांना सुद्धा मी तुमच्यामुळे गमावले, त्यामुळे मी सुद्धा आज खूप मोठ्या माझ्या नात्याला गमावलेले आहे। तर यावरून सिंधू आणि राघवमध्ये आणखीनच वाद होतात। सिंधू म्हणत असते की नाही, मी या घरात परत कधीच येणार नाही आणि या बाळाला माझी सावली सुद्धा मधुताईंची पडायला नको।
मधू म्हणत असते की सिंधू मी खरंच खूप बदलले, माझ्यामुळे तू प्लीज हे घर सोडून जाऊ नको आणि माझ्यामुळे जर तुझ्यात आणि राघवत वेगळे होण्यात येत असले तर मी हे घर सोडून जाते, पण तू घर सोडून जाऊ नको कारण राघवला तुझी खरंच खूप गरज आहे. मला माझ्या पापाची शिक्षा तर मिळणारच आहे, पण ह्या बाळासाठी तरी तू हे घर सोडून जाऊ नको. मधूसुद्धा सिंधूच्या खूप पाया पडत असते, मात्र सिंधू कोणाचीही ऐकायला तयार नसते. राघव आणि सिंधूमध्ये हे वाद वाढतच जातात. रत्नाकर म्हणत असतो की किती अडचणींचा सामना करून तुम्ही दोघे एकत्र आले आणि तुमचे नाते नवीन नात्याला सुरुवात झाली आणि आज एक बाळ आलेले आहे, त्या बाळाला सुद्धा तुम्ही विचार का करत नाही आणि एकमेकांशी असे का भांडतात. राजश्री म्हणत असते की सिंधू तू राखी आणि योगेशला एकत्र आणले, त्यांचे लग्न लावून दिले आणि माझ्या आणि रत्नाकरचे नाते सुद्धा तूच नीट केले आणि ऋतुजा आणि जे काही हे आहे त्यांचे सुद्धा तू नाते व्यवस्थित पार पाडले, मग तुमच्याच नात्यामध्ये का अशी दरी तू निर्माण करते, प्लीज आमचे ऐक. तर लगेच राघव म्हणत असतं की आई नाही, सिंधू कुणाचे काही ऐकणार नाही कारण तिला तिचा हट्टीपणा ती कधीच सोडणार नाही आणि जर सिंधू तू या उंबऱ्याच्या बाहेर गेली तर तुझ्या आणि माझ्या नात्याचा शेवट आणि माझ्याविषयी तुझ्या मनात थोडेसे जरी प्रेम असले तरी तू या घराच्या बाहेर जाणार नाही. सिंधू म्हणत असते की आपल्यात असे कोणते नाते राहिले जे नाते पूर्णपणे हे टिकलेच नाही आणि ज्या नात्यात इतके विष पेरले गेलेले आहे की थोडासा सुद्धा तुम्ही मला पाठिंबा दिला नाही, साथ द्यायची सोडून तुम्ही मधुताईंना परत या घरात घेऊन आले. मला सुद्धा वाटत होते की माझ्या बाळाला या घराचे संस्कार भेटावे, मात्र मधुताई या घरात नको एवढीच मी इच्छा धरली होती कारण ती सुद्धा तुम्ही पूर्ण केली नाही. त्यामुळे या घरात मी माझ्या बाळासाठी नाही राहू शकत. सिंधूचा ठाम निर्णय झालेला असतो. राघव म्हणतो तुला जायचे ते जाऊ शकती, परत या घरात तू यायचे सुद्धा नाही आणि या घरात कोणी किती आग्रह केला तरी मी तुला या घरात परत आणणार नाही आणि माझा निर्णय मी मागे घेणार नाही. सिंधू म्हणत असते की वा राघव सर, तुमच्या मनामध्ये ही माझे नाते नाहीच कारण हे नातं म्हणजे तुमच्यावर एक जबाबदारी होती आणि ती जबाबदारी तुम्ही पार पाडली. मी एक डॉक्टर बनले आणि डॉक्टर बनून मी माझ्या पायावर उभी राहिले, त्यामुळे आता मी हे घर सोडून जाणार कारण माझ्या केवळ बाळासाठी. काकू म्हणत असते की सिंधू परत जर तू घर सोडून जाण्याचा बोलली तर एक अशी कानाखाली मी लावेल. सिंधू म्हणत असते की काकू परत जर तुम्ही माझ्या अंगाला जरी हात लावला तर माझे इतके वाईट कोणी नसेल. त्यावेळी सिंधूसुद्धा खूप भडकलेली असते आणि राघव आणखीनच भडकलेला असतो. सिंधू काही एक विचार करत नाही, सर्वजण खूपच रडत असतात. सिंधूसुद्धा खूप रडत असते. मधूसुद्धा हात जोडून सिंधूची विनवणी करत असते, मात्र सिंधू काही ऐकायला तयार नसते आणि सिंधू शेवटी आपले पाऊल ही घराच्या बाहेर टाकतेच आणि राघवला खूप राग येतो आणि राघवसुद्धा हा दरवाजा लावून घेतो आणि घरातील सर्वांना सांगतो परत जर दरवाजा कोणी उघडला तर माझे इतके वाईट कोणी नसेल. तर राघव आणि सिंधूच्या या दुरीमुळे आणखी नवीन कोणते संकट येणार आणि या संकटाचा सामना राघव आणि सिंधूच्या जीवनावर कसा होणार आणि या संकटामध्ये सिंधूला एक आणखीन गुड न्यूज कशी भेटणार, कारण सिंधूच्या जीवनामध्ये जे काही प्रेग्नन्सीचे सत्य असते म्हणजे सिंधू खरंच ही प्रेग्नेंट राहिलेली असते आणि तिला ते सत्य एका खूप मोठ्या भयानक संकटात हे सापडलेले आणि तिच्या अनुभवास आलेले असते. तेव्हा सिंधूला एक छान अशी गोंडस मुलगीसुद्धा होणार असते आणि सिंधू आणि राघव परत त्या गोंडस मुलीमुळे परत कसे एकत्र येणार असतात ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.